मी मुक्काम पोस्ट धानोरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून आहे. आणि आज माझं हे मिनी सावित्री जत्रा हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षीसुद्धा मला इथे खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि ह्या वर्षीसुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि माझ्याकडे खास करून नाचणीचे लाडू आहेत. मी स्वतः नाचणी धुवून वाळवून त्याचं पीठ बनवते. त्यापासून हे बघा आपल्याला आहे ना घावण पीठ आपण नाचणीचं तयार केलेलं आहे. यापासून तुम्ही बाळाला सत्व पण देऊ शकता, घावणे पण करू शकता, भाकरी पण करू शकता. आणि यापासून आपण नाचणीचे लाडू बनवलेले आहेत. माझे खास प्रोडक्ट आहे नाचणीचे लाडू, शेंगदाणा लाडू, डिंक मेथी लाडू. हे माझे खास प्रोडक्ट आहे. त्याच्याबरोबर नाचणीचं पीठ आणि तांदळाचं घावण पीठ हे खास प्रोडक्ट आहेत माझे. ओके, तुम्ही किती वर्षापासून करताय हे? मी जवळजवळ हे 6-7 वर्ष झाले करते. ओके, आणि बचत गट उमेदमार्फत तुम्हाला त्यामध्ये काय फायदा झाला? बचत गट उमेदमार्फमधून याच्यातून मला हा फायदा झाला का यांनी माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मला सहकार्य केलं. आर्थिक आणि मानसिकसुद्धा त्यांनी खूप मला सहकार्य केलं. त्याच्यामुळे माझी वाटचाल पुढे पुढे चालत चालली. शिवाय मला उमेदमार्फमुळं एअरपोर्टलासुद्धा मला जागा मिळालेली आहे. माझ्या एअरपोर्टलासुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये लाडू संपले जातात. ग्रेट. आणि तुम्हाला व्यवसायामध्ये एखादी अडचण आली आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केली याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला अशी काय एखादी मोठी अडचण आली? अडचण म्हणजे अशी आली होती माझ्याकडे सुरुवातीला म्हणजे हा माल कच्चा माल कुठून घ्यायचा इथून माझी सुरुवात होती. त्याच्यामुळे माझे खूप नुकसान झाली. इकडून माल आण तिकडून माल आण व्यवहारामध्ये खूप म्हणजे माहीत नसल्यामुळे मार्केट माहीत नसल्यामुळे ती माझी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. काही वेळेस मला गुळाची क्वालिटी चांगली न मिळाल्या ती पण नुकसान झालेली माझी. पण आता मी एक ठिकाणाहून चांगला गुळ घेते, सेंद्रिय गुळ असतो. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काहीच हे झालं नाही त्रास मला. महिन्याला आता कितीपर्यंत सेल करता? तरी महिन्याला माझा 50-1 हजारापर्यंत सेल होतो. ओके. आणि सावित्री जत्रेमध्ये तुम्हाला कशी व्यवस्था मिळाली? त्यामध्ये काय तुम्हाला उणीव भासली का? नाही, काही नाही उणीव भासली. आम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, राहण्याची सोय खूपच छान केलेली आहे आमची. तुम्ही काही सजेशन देऊ इच्छिता का त्यांना काय अजून? ज्यांना पुढे जायचं असेल त्यांनी खरंच उमेदमध्ये त्यांनी यावं आणि पुढे जाण्याचा मार्ग हे करावा त्यांनी. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.